कोल्हापूर जिल्ह्यात काही भागात पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे पर्यटनाचा केंद्रबिंदू असणारा राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाला। त्यामुळे पर्यटकांची पावलं धबधब्याच्या दिशेने सरकू लागलेत। वीकेंडला तर हा धबधबा पर्यटकांनी हाऊसफुल होऊन जातो। आढावा घेतलेला आहे विजय केसरकरनं। रिमझिम पावसामुळे राधानगरी धरणातील धबधबे आता प्रवाहित होऊ लागलेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील राऊतवाडीचा हा धबधबा आहे आणि या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातून नागरिक देखील या ठिकाणी पर्यटक आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर प्रशासनाच्या वतीने जे अडचणीचे धबधबे आहेत किंवा ज्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही त्या धबधब्यांवर जायला मनाई आहे ती केलेली आहे। त्यामुळे राऊतवाडी असेल किंवा काळामवाडी सारखे धबधबे असतील, या धबधब्यांना मात्र या ठिकाणी पर्यटकांना जाता येतं आणि म्हणूनच या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी आहे ती खूप पाहायला मिळते। मी कापशी गावावरून आलेलो आहे आणि इथं या निसर्गरम्य वातावरणात मला खरंच खूप छान वाटला। धबधबा अतिशय मनसोक्त पाऊस देखील या ठिकाणी पडत आहे। कापशी भागात एवढा पाऊस नसतो, इथं अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे। अजूनही हा पूर्ण क्षमतेने धबधबा कोसळत नसला तरी ज्या पद्धतीने या ठिकाणी पर्यटक येतात आणि आनंद लुटतात, त्यामुळे इथल्या जे व्यवहार आहेत दैनंदिन व्यवहार त्यामध्ये देखील चालना होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि पुढच्या काही दिवसांमध्ये हा धबधबा आहे तो पूर्ण क्षमतेने या ठिकाणी प्रवाहित होतील आणि जास्तीत जास्त पर्यटक राधानगरीकडे येतील अशा पद्धतीचा आशावाद व्यक्त केला जातोय। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, राऊतवाडी, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।